हॅलो हॅलो चेक. चला टीम आंबिवली फिल्डिंग लगेचच लावून घ्या, कारण आज पहिल्या सामन्याला आपण भरपूर उशीर केला. 10 वाजून 46 मिनिटे झालेली आहेत. सो आजचा जो शेड्यूल आहे तो शेड्यूल आपल्याला पूर्ण करायचाच आहे. सो विनंती करेन टीम आंबिवली, आता रिक्वेस्ट करतो आम्ही की तुमचे सर्व प्लेयर जर आले असतील तर लवकरात लवकर तुमचा ड्रेस किट तुम्ही परिधान करा आणि लवकरात लवकर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. स्वस्ति गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लालं मुरुडं विनायकं हम चिंतामणिस्तेवरं लेण्यान्द्रो गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं मोजरे ग्रामोरांजन संस्थित गणपती कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम कुर्या सदा मंगलम. कलेची देवता सरस्वती, बुद्धीची दैवत गणपती आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. ब्रदर्स ग्रुप्स आयोजित ब्रदर ग्रुप चषक 2025 दिवस आता जर आपण पाहिला तर तिसरा दिवस आणि तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. सुंदर वातावरण तुम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळतंय, कारण आजूबाजूला असलेली ही वनसंपत्ती या विभागाला लाभलेली आहे. आजूबाजूला असलेली सुंदर ग्रीनरी तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि त्याच दररोज तुम्हाला वेगवेगळे संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्यात. प्रेक्षकांसाठी असणारी पर्वणी 4 दिवसाचा क्रिकेटचा क्रीडा संकुलन आणि या क्रीडा संकुलनामध्ये खरं तर तुम्हा सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करीत आहोत. सामना तुम्हाला अनुभवायला मिळेल टीम रुंदे आणि त्यांच्या विरोधात टीम आंबिवली. रुंदे टीमचा कॅप्टनने टॉस जिंकून डिसिजन बॅटिंगचा घेतला. अन्यथा आपण भरपूर साऱ्या संघनायकाला असंही बघत असतो की आधी फ्री माइंडेड फिल्डिंग करत असताना मग तो टार्गेट चेस करणं हे त्यांच्यासाठी अनुकूल असतं. परंतु आता सध्या तरी हा डिसिजन खूप कमी कॅप्टन घेत असतात बॅटिंगचा. हा डिसिजन धाडसी घेतला गेला. समीर आणि उदयला लवकर प्रमोट केलं गेलं मैदानाच्या आतमध्ये, त्यांना पाठवलं गेलं बॅटिंग ऑर्डरच्या टॉप ऑर्डरमध्ये. आणि सध्या तरी आपण आंबिवली संघाला फील्ड प्लेस सजवताना पाहणार आहोत. 5 ओव्हरची मॅच, 2 फिल्डर डीपमध्ये तुम्हाला पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतील. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 फिल्डर, त्याच्यानंतर क्षेत्ररक्षणाचं जाळं खुळं होईल तेव्हा तुम्हाला 5 फिल्डर पाहायला मिळतील. उदय आणि समीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. विश्वास केने ॲज अ मॉनिटर कॉमेंटेटर या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळालेत. आणि या विभागामध्ये खरं तर हा आवाज परिचयाचाच आहे. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट करून त्यांना मॅचचं सुंदर
सत्र रंगवताना तुम्ही अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये बघितलं। सामन्याला इथनं सुरुवात होईल। विशेष सर सध्या तरी मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये, त्यांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय। एका बाजूला उदय स्ट्रायकिंग गेनवरती तुम्हाला पाहायला मिळेल, नॉन स्ट्रायकिंग वरती समीर आणि अक्षयला पहिल्या ओव्हरसाठी प्रमोट केलं गेलं। पहिल्याच मॅचमध्ये तुम्हाला रुंदे संघ आंबिवली संघाच्या विरोधात पाहायला मिळेल। देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि करूयात सामन्याला सुरुवात। गेम ऑन, लेट्स प्ले। पहिलाच बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल, स्वतःसाठी जागा बनवली। इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक इम्प्रूव्ह करत असताना पॉवर प्ले आणि त्याचा योग्य वापर, बॉलला पाठवला गेलाय बॅकआउट स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर। हा पहिला बॉलवरती येणारा पहिला 4। पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर थोडेसे पुढे जात असताना ऑन साइडला क्रॉस बॅट केल्यानंतर पॉवर प्लेचा योग्य वापर, त्या ठिकाणी चिराग होते त्याच्या अगदी समोरून बॉलला ट्रॅव्हल होताना त्यांनी बघितलं। जोर बॉलला अडवण्याचा प्रयत्न, परंतु आउटफील्ड या क्रीडांगणाची मक्कम आहे, त्या आउटफील्ड मधून फास्ट बॉल ट्रॅव्हल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्याच बॉलवरती धमाकेदार सुरुवात करत असताना फलंदाज उदय। व पिच बॉल, कडा लागली आहे का प्रश्न विचारला जरूर, पंचांचा फिंगर अप, हलकीशी कडा, विकेट कीपरने काम तमाम केलं। टीट फॉर टॅट, जशा तसं प्रत्युत्तर, अक्षयने विकेट काढली उदयची। चौकारानंतर कमबॅक सुरेख, पहिला फलंदाज उदय बाद। फुटवर्कचा वापर करणं हे महत्त्वाचं असतं। ह्या बॉलवरनी जो विकेट गेला फुटवर्कचा वापर नव्हता। हा पहा ॲक्शन रिप्ले, ओव्हर द विकेटने आला अक्षय, थोडासा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा फ्लो वाढवला होता परंतु बॉल अगदी शरीरापासून दूर होता। अवे प्ले फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा अभाव असल्या कारणाने हलकीशी कडा लागून विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल तुम्हाला पाहायला मिळाला, जिथे कॅच फिनिश केली विकेट कीपरने। उदयची विकेट अक्षयच्या खात्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली। आता लवकर सुरुवात झाली, चौकाराने सुरुवात केली उदयने परंतु विकेट ही गमावली गेली आहे। उदय लवकर बाद होणं थोडीशी दुःखदायक घटना असावी टीम रुंदेसाठी, कारण बॅटिंग करण्याचा धाडसी डिसिजन घेतला होता। आघाडीसाठी उदयला पाठवलं होतं परंतु तो लवकर परतला गेला आणि आता तिसऱ्या क्रमांकावरती आलाय अजिंक्य, एक विस्फोटक फलंदाज। नेहमी त्याची रुंदे टीम मधून एक विस्फोटक फलंदाज म्हणून ख्याती राहिली आहे, परंतु त्याच्या समोर एक मोठं चॅलेंज अक्षयचं, ज्याच्या खात्यावरती नुकतीच विकेट आली आहे। स्वतःसाठी जागा बनवायची होती, मागे चालला, फाईन लेगने अडवला गेला बॉल, हलकीशी अफिली झाली परंतु जास्त शफल होते, बॅटची कडा नव्हती, टप्पा पडून फिल्डरच्या हातामध्ये बॉल आला। दरम्यान आपण जर पाहिला तर हा डॉट बॉल येत असताना समोर अजिंक्यच्या पहिलं पॉवर प्लेचं जेव्हा षटक असतो ना, तेव्हा तुमच्याकडे एक मुभा असते की फिल्डर इनफिल्ड मध्ये जास्त असतात, मग तुम्ही फील्ड प्लेस बघून फटक्याचं सिलेक्शन करू शकता। तेच केलं परंतु अजिंक्य बीट झाला या बॉलवरती। ओपीच होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, अपील केली जाते कॉट बिहाइंड साठी परंतु पंचांची सहमती नाहीये। विशेष सर सांगतात की कोणत्याही प्रकारचा बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, त्यांच्या कानांपर्यंत साऊंड नव्हता, त्याच अनुमानाने कॉट बिहाइंडची जी अपील झाली त्या अपीलला फेटाळली गेली। जेव्हा एखादा अनुभवी खेळाडू एखादा अंपायर बनतो ना, तेव्हा त्यांच्याकडे वेगळा अनुभव असतो आणि आपण असं म्हणत असतो ना की एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर, अनुभव हा तुमचा शिक्षक असतो। आणि विशेष सर अनेक वर्ष क्रिकेट खेळल्यात, अनेक वर्ष क्रिकेटची त्यांनी सेवा केली आहे, आताही ते चांगलं क्रिकेट खेळतात, त्याचा अनुभव मैदानाच्या आतमध्ये त्यांना मिळतो आणि तो अनुभव दाखवत असताना कॉटबॅनची अपील केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा साऊंड कानांवरती नव्हता, अपील फेटाळली गेली आणि अजिंक्य समोर हा दुसरा डॉट बॉल इथनं फेकत असताना अक्षय। सुरुवात चांगली झाली रुंदे टीमची परंतु आता सुरुवात चांगली करत असताना अक्षय, दोन डॉट बॉल, त्याचा प्रेशर होता, बॉल मध्ये डोळ्यांवरती ग्लास आहेत, मिडॉनला भेदण्याचा प्रयत्न परंतु मिडॉनच्या क्षेत्रामध्ये कॅच पकडत असताना फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले। मिडॉनला चांगली झाली फिल्डिंग रोहितची आणि इथनं विकेट मिळते ती म्हणजेच अजिंक्यची लागणारा या ओव्हर मधला उदय नंतर अजिंक्य तेव्हा रती महारथी हे सुद्धा मिस्टेक करत असतात। दोन डॉट बॉलचा दबाव ऑलरेडी झेलत होता अजिंक्य। सुरुवातीला पहिला चेंडू त्याने
फेस केला, चेक केला की गती जास्त होती, निर्धारित टप्प्यावरती बॉल टाकला, त्याच्यानंतर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, तिथेही फाईन लेगला चांगली फिल्डिंग झाली. त्यानंतर जो प्रेशर स्वतःवरती पडला होता त्या प्रेशरला उत्तर द्यायचं होतं, परंतु चॅलेंज होतं अक्षयचं. सतिक लेंथ आणि लाईनवरती त्यांनी बॉल टाकला मिडॉनला. तुम्हाला पाहायला मिळाले रोहित त्याच्या हातामध्ये कॅच तुम्हाला पाहायला मिळाली आणि ओव्हरमध्ये दुसरा झटका देत असताना अक्षय इकॉनॉमिकल बॉलिंग आतापर्यंत त्याने टाकली आणि आता आलाय क्रमांक 4 वरती धीरज, ज्याला शेवटचा बॉल फेस करावा लागेल. ओव्हर द विकेट आल्या आल्या रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आधी फिरली, बॉल नंतर आला. पेस व्हेरिएशन पाहायला मिळाला, परंतु जास्त ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्यात आला. विशेष सर सांगत असताना की व्हाईट बॉल. जेव्हा खेळपट्टी आमच्या समोर क्रॉस असते ना, तेव्हा काहीशा गोष्टीचा अनुमान लावणं आम्हालाही कठीण असतं की लेग ब्रेक की ऑफ ब्रेक, त्याच्यानंतर लेग स्टम्पच्या बाहेर की ऑफ स्टम्पच्या बाहेर. परंतु आमच्यासाठी ग्रामीण टेनिस क्रिकेट .in वाहिनी आहे, अगदी आमच्या डोळ्यासमोर त्यांची स्क्रीन सांगत असताना. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॅटची कडा होती, हलकीशी कडा होती. रिव्हर्स आधी चेक केलं गेलं, रिव्हर्स खेळण्याचा याच्या अगोदरच्या बॉलवरती प्रयत्न, परंतु तो अनसक्सेसफुल होत असताना दुसऱ्या बॉलवरती सक्सेसफुलरित्या स्ट्रोकचं सिलेक्शन करायचं होतं, परंतु चांगली बॉलिंग. पहिल्या बॉलवरती चौकार खरं तर आला होता उदयच्या बॅटमधून, तो प्रेशर झेलत असताना चांगली बॉलिंग अक्षयने केली. अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट 5 धावांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी विरुंदे. वातावरण जसा जसा वेळ निघत जातो ना, तसा तसा वातावरणामध्ये बदल होत जातो, कारण आजूबाजूला असताना ही नैसर्गिक संपत्ती. परंतु या भागामध्ये नेहमी तुम्ही उन्हाचा प्रवाह जास्त बघितला, परंतु कालच्या दिवसामध्ये उन्हाचा प्रवाह जास्त असताना सुद्धा नालिंबी संघाचा चांगला परफॉर्मन्स तुम्ही बघितला. अगेन्स्ट आपटी संघाच्या 92 धावसंख्येचं असणारे ते टार्गेट, आणि या स्पर्धेमध्ये आय थिंक सो 103 धावसंख्येचं एक मोठं टार्गेट एका संघाने बनवलंय सुद्धा. म्हणजे या खेळपट्टीवरती धावा बनतात, या खेळपट्टीवरती धावा रोखल्याही जातात. सिमेंट विकेट आहेत, त्यामध्ये सिक्सर सुप्रीमोचा बॉल म्हटलं गेलं तर गोलंदाजांना जो अतिरिक्त बाउन्सर हवा आहे तो जरूर या सिमेंट विकेटवरती मिळतोच. त्याच्यामुळे गोलंदाजांचं वर्चस्व ही या खेळपट्टीवरती राहिलंय आणि फलंदाजांचा दबदबा ही या खेळपट्टीवरती राहिलाय. त्याच्यामुळे आता जो दबाव वाढलाय रुंदे टीमवरती, फक्त 5 धावा टीमच्या टोटलमध्ये आहेत. त्या दबावातनं समीर आणि धीरज बाहेर काढेल का, की चिराग आलाय ओव्हर नंबर खरं तर दुसऱ्यामध्ये, ज्या चिरागच्या डोळ्यासमोर पहिलाच बॉल ट्रॅव्हल झाला होता, जिथे चौकार गेला होता अक्षयच्या विरोधात, त्या चिरागला आता खरं तर प्रमोट केलं गेलंय ओव्हर नंबर 2 मध्ये. समोर असेल समीर. पहिलाच बॉल गती चांगली होती, टप्पा पुढे ठेवण्यात आला. जो फुटवर्क होता त्या फुटवर्कचा अभाव तो आय कॉन्टॅक्टने चेक केला गेला की कोणत्या पद्धतीने फुटवर्कचा वापर नाहीये, आणि समोरच्या समोर पहिला चेंडू चिरागचा इथनं डॉट फेकत असताना. 5 ओव्हरची जरी मॅच असली ना तरी लागोपाठचे डॉट बॉल तुमच्यावरती प्रेशर वाढू शकतात. ओ द विकेट. गतीमध्ये परिवर्तन, समोर लॉफ केलं व्ही शेप मध्ये, डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर येतात, एका हाताने अडवण्याचा प्रयत्न. अखेरकार रुंदे टीमचा जो स्ट्रगल सुरू होता धावसंख्येचा, तो स्ट्रगल आता पुढे नेत असताना समीरच्या बॅटमधला हा पहिला वार षटकार. कॉन्फिडेंटली स्ट्रोक होता, समोर लॉफ केलं गेलं. गतीमध्ये परिवर्तन, प्रिव्हियस बॉलवरती आलेला डॉट बॉल प्रेशर न वाढवावा त्यासाठी समीरचा स्ट्रोक चेक करा, कारण थोडेसे पुढे गेले, फ्रंट लेगला पुढे आणलं, वेट ट्रान्सफर केलं, बॉलकडे बघत राहिला. डीपमध्ये लॉंग ऑफला जे क्षेत्र होतं एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान जरूर फिल्डर होता, त्याचा एका हाताने अडवण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्या आवाक्याबाहेर बॉल तुम्हाला जाताना पाहायला मिळाला आणि तिथे षटकार आणि टीमची धावसंख्या पुढे जात असताना 11 वाढती. आता सध्या तरी 2 गड्यांचा प्रेशर बाजूला सारलाय. समीरच्या बॅटमधून षटकार आलाय, एका बाजूला धीरजचं अजूनही खातं खुळलं नाहीये. चिरागच्या पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल फेस केला, त्याच्यानंतर आक्रमक होत असताना समीर आपल्याला पाहायला मिळाला. ओ द विकेट. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, हलक्या पद्धतीने ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे, त्या ठिकाणी फिल्डर नाहीयेत. सुंदर वापर करत असताना आपल्या रीचचा वापर केला, फ्रंट फुटला गेले, फक्त दिशा देत असताना बॉल बाउंड्रीच्या बाहेर. षटकारानंतरचा हा समीरचा चौकार.
क्रिकेट विथ द ब्रेन हे समीकरण तुम्ही भरपूर वेळा बघितलं, कारण जास्तीत जास्त क्रिकेटमध्ये तुम्ही दिमागाचा वापर करून मोठे स्ट्रोक ला थांबवू शकता, छोटे छोटे स्ट्रोक खेळू शकता. त्यापैकी हा एक स्ट्रोक तुम्ही बघितला. खरं तर गतीमध्ये परिवर्तन आहे. याच्या अगोदरच्या बॉलवरती माहीत होतं समीरला की गतीमध्ये परिवर्तन करतो चिराग, त्याच्यामुळे लेग स्टंपच्या बाहेर असणारा बॉल फक्त दिशा त्याने दिली गेली. चौकार आला षटकारानंतर. धावफलक वाढवत असताना हा चौकार. टीमची धावसंख्या पोहोचली 15 आकड्यावरती. या ओव्हरमधले बॉल समाप्त झाल्यात 3. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. याच्या अगोदरच्या षटकामध्ये अक्षयने फक्त 5च धावा खर्च केल्या होत्या. आता गतीने टाकण्यात आलाय. आता बीट केलं. अपील सुद्धा होती लेग बिफोर विकेटची, पण तो बॅकफुटला जात असताना कदाचित हा इम्पॅक्ट आउटसाइड दी लेग स्टंप वरती पडला असावा, त्याच्यामुळे अपील ही फेटाळली अंपायर्सने. पाहूया एक्झॅक्टली काय घडले या बॉलवरती. थाईवरती आदळला जरूर गेला. ऑफ स्टंपच्या बाहेर होता चेंडू. थोडासा इम्पॅक्ट पडत होता आउटसाइड दी ऑफ स्टंप, त्याच्यामुळे अंपायरचा लेग बाईटचा इशारा आला. तिथनं मिळते सिंगल. धावा झाल्या 16. पहिल्या ओव्हर मधला जो प्रेशर होता ना, तो प्रेशर तर आता बाजूला आलाय, परंतु एखादा अजून एक मोठा फटका आला ना तर पूर्णपणे पहिल्या ओव्हरमध्ये दबावामध्ये असणारा रुंदे संघ थोडासा फ्री माइंडेड खेळेल येणारे 3 ओव्हर. शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु मागे चालला बॉल. फायनलला फिल्डिंग झाली. टी शर्ट वरती 9 आकडा आहे. पुन्हा एकदा लेग बायचा इशारा करत असताना विशे सर. बॉल समाप्त झाल्यात 5. धावा झाल्या टीमच्या टोटल मध्ये 17. जो खतरा होता पहिल्या ओव्हरमध्ये तो आता सारला गेला, कारण धावा आहेत 17. आणि आपण असं म्हणत असतो ना भरपूर वेळा की जेव्हा जेव्हा फर्स्ट इनिंग मध्ये एखादा संघ बॅटिंग करत असतो ना, तेव्हा तो फ्री माइंडेड करत असतो, आणि रुंदे संघ सध्या तरी फ्री माइंडेड बॅटिंग करतोय. स्ट्रायकिंगवरती समीर. शेवटचा बॉल होता बॉटम एंडला. जेव्हा स्ट्राईक सोडायची होती, जेव्हा विनीतला स्ट्रायकिंग इनवरती आणायचं होतं, तेव्हा अजयने स्ट्राईक सोडली, त्याच्यामुळे नक्कीच बाद झाला अजय. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला एकनाथ. अनेक वर्षाचा दांडगा अनुभव एकनाथकडे. तो आता नंबर 6 वरती आलाय. टीमची धावसंख्या 31 आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे गोलंदाज रोहितला. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ग्रुप चषक 2025. सेकंड बॉल राऊंड द विकेटने एकनाथसाठी टप्पा पडला, परंतु हा स्वेर चेंडू हाताळलाय असं सांगत असताना विशे सर. ही व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 32. सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. त्या प्रतिमेला सध्या तरी आता पुष्पहार अर्पण केलं जात आहे, ज्या राजामुळे आज मोकळ्या श्वासाने आपण महाराष्ट्रामध्ये जगत आहोत. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. 350 वर्षापूर्वी मराठी मोकळ्या श्वासासाठी ज्याने आपलं आयुष्य वेचलं, आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या राजाची सुंदर प्रतिमा आणि त्या प्रतिमेला पुष्पहार आता अर्पण केलं जात आहे. नुकतीच 22ची धाव कंप्लीट झाली आहे. 22च्या धावेने टीमची टोटल आता पुढे जाईल. 31 वरचं धावपळक 32 वरती गेलं होतं, परंतु अवांतर धावेनंतर ही लेग बायची धाव. टीमची धावसंख्या झाली आहे 33. एक फायटिंग स्कोर मी तर म्हणेन आता रुंदे टीमने बनवलाय, परंतु येणारे 4 बॉल आहेत. या 4 बॉलवरती एखादा मोठा फटका आला ना तर सॅटिस्फाईड होणारा धावपलक एक राय रुंदे टीमचा. बॉल मध्ये टॉपेज आहे. स्वतः गोलंदाज स्कॉट अँड बॉलची संधी जरूर प्राप्त झाली आहे. रोहितच्या अगदी समोर चेंडू होता, परंतु झेल ड्रॉप झाल्यानंतर याही गोष्टीचा विचार करायला हवा होता रोहितने की 2 धावा पूर्ण होतील, आणि त्याच अनुषंगाने या बॉलवरती धावा 2 कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावेने टीमची टोटल जाईल 35 या आकड्यावरती. 5 ओव्हरची मॅच. पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या धावा 2 दबाव वाढवत होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 आल्या, दबाव बाहेर निघाला, परत दबाव वाढला गेला. ऋषीच्या षटकामध्ये जिथे फक्त 3 आल्या आणि 11 वरती सामना सुरू राहिला. आणि आता रोहितच्या षटकामध्ये सुद्धा काहीशा धावा येत आहेत. ओ द विकेट. पिच बॉल होता ऑन साइडला, गरंगळत चालला डीप मध्ये. मिड विकेट फिल्डर. बॉल आला हातामध्ये, मिसफील्ड जरूर झाली. पुन्हा एकदा दुसरीचा प्रवास सुरू केला आणि दुसरी धावी या ठिकाणी झाली कंप्लीट. पण जेव्हा जेव्हा सामन्याला टर्निंग पॉइंट करण्यासाठी एखादी चान्स मिळते ना, तर आम्ही तर म्हणत असतो की कधी कधी हाफ चान्सेस सुद्धा फुल चान्सेस मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचे असतात, आणि तेच झालं. ॲक्युरेटली डीप मध्ये मिड विकेटला फिल्डिंग थोडीशी फंबलिंग झाली. त्या अनुमानाने 2 धावा क्विकली कंप्लीट करत असताना टीमची धावसंख्या 2 ने 37 या आकड्यावर. फुल्लर लेंथ होता, मिस केली लाईन आणि थेट यष्टांवरती बॉल जाऊन आदळला. जो विनीत धावा बनवत होता त्या विनीतला परतीचा प्रवास करण्यास भाग पडलं. रोहितच्या खात्यामध्ये विकेट. फलंदाज विनीत बाद.
अर्थातच संघ आंबिवली दरवर्षी आंबिवलीकर चषक थाटामाटाने आणि जल्लोषाने पार पाडत असतो. अनेक साऱ्या अशा गोष्टी असतात ज्या गोष्टी आम्हाला त्या स्पर्धेमध्ये अनुभवायला मिळाल्या. खरं तर हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. त्या स्पर्धेमध्ये आम्हाला माणुसकी पाहायला मिळाली. गतवर्षी ह्या खरं तर स्पर्धेचे आम्ही घटक होतो आंबिवलीकर चषकाचे, परंतु या वर्षामध्ये थोडीशी प्रकृती खराब असल्या कारणाने त्या स्पर्धेमध्ये आम्हाला जाता आलं नाही. परंतु तोच आंबिवलीकर चषक यावर्षी जल्लोषाने पार पाडला. दरम्यान शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आहे. अर्थातच आपण बघितल्या 38 धावा टीमच्या टोटलमध्ये आणि 39 धावसंख्येचं एक लक्ष मैदानाच्या आतमध्ये ठेवण्यात आलेलं आहे रुंदे संघाने टीम आंबिवली समोर. नेक्स्ट मॅच मित्रांनो पाहायला विसरू नका. त्या मॅचचा टॉस आपण लगेचच करूया. गावदेवी चिंचवली आणि रायते 11 रायते मेघश्याम यांचा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पहा या स्पर्धेचा एक वैशिष्ट्य आहे, या स्पर्धेमध्ये तुम्हाला ड्रेसिंग ही कंपल्सरी परिधान करावीच लागते. सो टीम आंबिवली टीमचा 12th मॅन आहे, त्या 12th मॅनचा ड्रेस किट कंप्लीट पूर्ण न असल्या कारणाने त्यांना 2 धावसंख्येची पेनल्टी आपण या ठिकाणी इम्प्लिमेंट करत आहोत. म्हणजे 2 धावा ऍड केल्या, 38 धावा होतील 40. 41चं टार्गेट असेल टीम आंबिवली समोर. चला रायते स्पोर्ट्स रायते आणि जय मसोबा चिंचवली ह्या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच असेल. सो दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. हॅलो चेक. चला सन्माननीय कुमारजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मेघश्याम टीमचे कॅप्टन आहेत. विनंती करेन रायते स्पोर्ट्स रायते लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करा. कुमारजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल संपन्न करणार आहोत. खरं तर उत्कृष्ट खेळाडू सुद्धा आहेत. आंबिवलीकर चषकाचे मुख्य आयोजक. या आयोजनामध्ये तुम्हाला अक्षय सुद्धा पाहायला मिळाला, ज्या अक्षयची एक व्हिडिओ भरपूर व्हायरल झाली, ज्याने विनिंग स्ट्रोकने सामना जिंकून दिला होता. तो अक्षय तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळाला. सो आंबिवलीवरून समर्थक आज म्हणून ते या व्यासपीठाला लाभलेले आहेत. विनंती करेन कुमारजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. जय मसोबा चिंचवली आणि त्यांच्या विरोधात रायते स्पोर्ट्स रायते. चला टीम रायतेचे कॅप्टन शेख. रायते संघ जर आपला संगणक इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी नसेल तर 2 बॉलची पॅनल्टी असेल, या गोष्टीची नोंद घ्या. हा पहिला चेंडू पडण्याच्या जर कॅप्टन इथे सज्ज नसेल तर 2 बॉलची पॅनल्टी दिली जाईल, या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चला टीम रायते कॅप्टन लवकरात लवकर या, कारण पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल जर पडला तर पॅनल्टी तुम्हालाच मिळणार आहे. त्याच्यामुळे पॅनल्टी इम्प्लिमेंट नकोय, तर लवकरात लवकर तुम्ही टॉस करण्यासाठी या. कॅप्टन ग्राउंड मधनं आलं तरी चालेल, कारण सामना सुरू नाहीये. ब्रदर्स ग्रुप चषक 2025 मध्ये तुम्ही मित्रांनो आहात. कैलासवासी भगवान शेठ धुमाळ यांच्या स्मरणार्थ कुमार यश सुनील गायकर यांच्याकडून ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी मान्य श्री कैलासजी रामचंद्र धुमाळ यांच्या माध्यमातून ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी, सौजन्य मान्य श्री कुणाल दादा टेंबे यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांक, आणि त्यानंतर ग्रामपंचायत घोटसई यांच्या माध्यमातून ही चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी मान्य श्री समीर रामचंद्र मसिलकर यांच्याकडून ही मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी, आणि त्यानंतर बेस्ट बॉलर विकास अनंता पानसर यांच्याकडून ही ट्रॉफी आपल्याला मिळाली गेली आहे. सुंदर अशा ट्रॉफ्या, सुंदर ही स्पर्धा.
तब्बल या स्पर्धेमध्ये तुम्हाला 4 दिवस हा क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळाला. पर्व पहिलं परंतु सर्वांना वाटावं गर्व असे या स्पर्धेचं पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वामध्ये तिसऱ्या दिवसामध्ये दुसऱ्या मॅच मध्ये तुम्ही रायते संघ त्यांच्या विरोधात चिंचवली संघ फाईट करताना पाहाल. सन्मान्य कुमारजी पाटील दानशूर दाते यांच्या माध्यमातून हा टॉस केला जाईल. योग क्रिएशन भिवंडी आणि त्यांच्या अपोजिट जर आपण पाहिलं ब्रदर्स ग्रुप आहे. ब्रदर्स ग्रुप अशी कॉलिंग सो चिंचवली टीमने ब्रदर्स ग्रुप अशी कॉलिंग केली होती. टॉस जिंकला टीम चिंचवलीने. सामना सुरू आहे, फक्त डिसिजन सांगायचं. बॉलिंग करू. थँक्यू सो मच. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात, कारण एका बाजूला सामनाही सुरू आहे आणि सामना सुरू असताना जर कॉर्ड बँडची जरूर अपील केली तर कधी कधी त्या गोष्टीला व्यत्यय येतो. म्हणून आम्ही नेहमी दोन्ही टीमच्या कॅप्टनला सांगत असतो की इनिंग ब्रेक जसा होईल तसा तुम्ही टॉस करण्यासाठी या, जेणेकरून आम्हाला कॅप्टनचे ओपिनियन ऐकायला मिळतील. सो नेक्स्ट मॅचमध्ये ज्या दोन टीम असतील विनंती करेन की एक षटक जेव्हा बाकी असेल तेव्हाच तुमचा कॅप्टन टॉससाठी या ठिकाणी रिपोर्टिंग करा. फक्त आम्ही तुमच्याबद्दल डिसिजन पोहोचवतोय की जय मोसोबा चिंचवली टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला. डिसिजन फिल्डिंगचा त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम रायते स्पोर्ट्स. राईट जाऊयात कॉम्बॉक्समध्ये, करूयात थोडंसं परिवर्तन. 41 धावसंख्येचा टार्गेट डिफेंड की चेस केले जाईल या ऐकूयात याच विभागातला एक सुंदर आवाज विश्वाजी केनी सर यांच्या शुभवनातून खेळाचं हे दुसरं सत्र. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू भागेशजी म्हात्रे सर. आणि मॅचला देखील सुरुवात होते. इथे मात्र पहिला चेंडू आपण पाहतोय. इथे एकदा फलकावरती जोडली जाईल. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन आजच्या या तिसऱ्या दिवसाला अर्थातच ब्रदर्स ग्रुप चषकाला आपण करतोय सुरुवात. आणि दरम्यान विद्यमान सामना आपण पाहतोय. एका बाजूला गावदेवी रुंदे आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ जय रुपयादेव क्रिकेट संघ आंबिवली. आणि जिंकण्याचं समीकरण आपण पाहिलं तर धावा बनवायच्या जिंकण्यासाठी तब्बल 41 टार्गेट इथे मात्र सेट केलं गेलं आणि त्याचा पाठलाग करत असा मदाशा आतमध्ये सलामीचे दोन्ही बॅटर्स रोहित त्याच्या सोबतीनं सुमितला पाहतोय. हो, इथे मात्र पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न होता. बॉटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची होते समाप्ती. अजिंक्यला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. आज मात्र नक्कीच बॅटच्या माध्यमातून चांगलं असं कार्य त्याला करता आलं नाही, परंतु तरी सुद्धा इथे मात्र गोलंदाजी दमदार करतोय. अगदी यशांच्या पाठीमागे गेले होते बॅटर सुमित आणि त्या अनुषंगाने इथे मात्र आपण ऍक्शन रिप्लाय देखील पाहिला आणि हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला गेला. धावसंख्या धावफलकावरती फक्त एक आणि 41 बनवायच्या. त्या अनुषंगाने सुरुवात दमदार करावी लागेल. पॉवर प्लेचं पहिलं मॅन्डेटरी षटक आहे. हो, ऑफस्टिक सोडले आणि यास पंचांशी दुनियात समांतर धावेल अवांतर वाईटच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 2 या आकड्यावरती 41 जरूर बनवायच्यात, परंतु इथे मात्र या लक्ष्याचा पाठलाग करत असताना देखील प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर करावी लागेल, कारण की गोलंदाजी देखील तितकीच तीव्र. हो, मिस टायमिंग आणि इथे मात्र क्या बात आहे, कमालीचा झेल टिपला, शॉट पडला आणि पहिला झटका फलंदाजी करत असताना मधाच्या आतमध्ये सुमित होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 या धावसंख्येवरती, कारण की चांगली गोलंदाजी राहिल्या. बाटशी बाहेरील कडा होती, नक्कीच आडव्या पाटण्या ऑनसाइडला वळवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु येथे फलंदाजाला अपयशी ठरावा लागला आणि त्या अनुषंगाने पहिला झटका मधाच्या आतमध्ये जय रुपयादेव क्रिकेट संघ आंबिवलीला. फलंदाज सुमित बाद झाल्याने आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रितेश दाखल होतोय. प्रितेशकडे देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि आता मात्र मधाच्या आतमध्ये दाखल होतोय जर्सी नंबर 33 आणि अजून एक 3 असा तर नक्कीच क्रिस गेल यांची जरूर आठवण करून देणारा तो रँक पुणेशा या ठिकाणी 8व्या पाडने ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झाला होता. सातत्याने इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. अगदी रीड करून गोलंदाजी सुरू आहे. गोलंदाज अजिंक्यला आपण पाहतोय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे आणि धाव फलकावरती आपण पाहिला तर फक्त आणि फक्त 2 धावा आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हो, क्या बात है, वेगावरती स्वार झाला होता. आणखी एक दुसरा चेंडू डॉट आणि अशा पद्धतीने पहिला षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस
धावसंख्या धावफलकावरती फक्त 2-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम आंबिवली. ते पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 2 धावा आणि आता मात्र धीरज गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होते. हो, इथे आडव्या बाटण्या वनसाडला वळवण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बोनसच्या चांगली गोलंदाजी राहिल्या. स्ट्रगल सुरू आहे मधाच्या आतमध्ये. अगदी शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र चांगली कामगिरी करता आली नाहीये. आतापर्यंत रोहितला देखील शांत ठेवण्याचं कार्य गोलंदाजांनी केलंय. हो, आणखी एक डॉट बॉल बॅक टू बॅक. हा दुसरा चेंडू निर्धाव. कमालीची गोलंदाजी, कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. 41 धावांचं टार्गेट जरूर ठेवलं गेलं परंतु गोलंदाजाने इथे मात्र आक्रमकता दाखवली. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक. क्या बात आहे. आता आपण शांत ठेवू शकत नाहीये फलंदाज रोहितला. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा धमाकेदार या इनिंग मधील हा पहिला दमदार चौकार. दमदार चौकार आला. नक्की संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार मी तर म्हणेन कारण की बराच वेळ संघर्ष करत होते मधाच्या आतमध्ये रोहित देखील आणि तदनंतर मात्र प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं त्या पदेचा हा फटका आणि चौकार देखील आला. चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 6 या आकड्यावरती 6 धावा धावफलकावरती 41 जरूर बनवायचा पॉवर प्लेचं मांडेटरी. हे दुसरं षटक आपण पाहतो मधाच्या आतमध्ये गोलंदाज धीरजच्या माध्यमातून. हो, बाटखटा इथे मात्र सांगत असताना नक्कीच चांगला टेलिकास्ट देखील आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून. आणि नक्कीच जे कोणी नवीन आमचे व्ह्युअर्स असतील त्यांना विनंती असेल की आपण लगेचच चॅनलवरती जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कारण की आता मात्र 1 लाख सबस्क्रायबरसाठी फक्त 700 सबस्क्रायबर्स शिल्लक आहेत आणि लवकरात लवकर आपण देखील या चॅनलला मोठं करण्यासाठी आपला देखील खारीचा वाटा आणि एक महत्वाचा हातभार लावा हीच विनंती करेन. येस, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर ती म्हणजे 9 धावा. धीरजला आपण पाहतोय हा फटका दमदार आहे. उंची जास्त, लांबी कमी आणि इथे मात्र आणखी एक झटका मधाच्या आतमध्ये टीम आंबिवलीला. फलंदाज माघारी परतेल. प्रितेश शाखेळी शांत. बॅक टू द पवेलियन.
18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 32 धावेंची आवश्यकता आहे. 18 चेंडू 32 धावा बनवायच्यात. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये यश येतोय, कारण की सुरुवातीच्या 2 षटकामध्ये फक्त 9 धावा धावफलकावरती जोडण्यात यश संपादित केला आणि आता मात्र यश येतोय. यश पूर्ण अशी कामगिरी करावी लागेल, कारण की क्षमता त्याच्याकडे देखील आहेत मोठे फटके मारण्याची. त्याच्या सोबतीनं रोहितला आपण पाहतो, रोहितच्या बॅटमधून देखील एक दमदार चौकार आपण पाहिला होता. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विनीत वरती विश्वास दाखवला. वेगळी स्ट्रॅटेजी इथे मात्र आखली गेली. मला असं वाटलं होतं की अजिंक्यला पुनश्च गोलंदाजीवरती लावलं जाईल, परंतु एक वेगळी रणनीती. जर या षटकामध्ये कमी धाव आल्या असत्या तर नक्कीच थोडासा बाकअप अंतिम षटकामध्ये राहिला असता, परंतु ही वेगळी स्ट्रॅटेजी अंतिम षटकासाठी नक्कीच अजिंक्यकडे पाहिलं झाले यात मात्र शंका नाही, कारण की फक्त 2 धावांचं षटक पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं. आणि आता मात्र ही वेगळी रणनीती देखील आखली गेली. क्रिकेटमध्ये कॅल्क्युलेशन गेम करणं गरजेचं असतं आणि तोच कॅल्क्युलेशन इथे मात्र केला जातोय टीम रुंदेच्या माध्यमातून, कारण की 41 धावांचं माफक लक्ष होतं. गोलंदाजी दमदार राहिल्या आणि त्यांची स्ट्रेंथ देखील आहे, गोलंदाजी असेल फलंदाजी असेल, परंतु थोडासा बाकफुटला आपण पाहतोय काही 2-3 स्पर्धामध्ये हा संघ, परंतु इथून मात्र कमबॅक करावं लागेल. अंतिम काही स्पर्धा शिल्लक आहेत आणि जाता जाता शेवट गोड नक्कीच करणं गरजेचं, परंतु समोर टीम आंबिवली देखील आहे. इथे मात्र आडवा पाठण्या साईडला वळवण्याचा प्रयत्न होता आणि हा डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतं. कमबॅक करावा लागेल रोहितला आणि यशला देखील, कारण की धाबांचा आलेख आता मात्र लांब जात चालला. उंच धाबा आता मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील, कारण की 41 धावा इथे मात्र बनवायच्या होत्या. आता 32 अजूनही बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत 17 मध्ये बनवायच्या 32. गोलंदाज विनीत पुनश्च गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होते. राईट अमोर द विकेट न गोडसई एंड करणं. शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यावरती झेल इथे घेण्याचा प्रयत्न राहिला होता जरूर, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचले देखील. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु लगेचच माघारी धाडलं गेलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि तत्पर या 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 11 रन्स ऑन दी बोर्ड. 11 धाबा धावफलकावरती. 16 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 30 धाबा अजूनही बनवायच्या. 16 मध्ये 30 बनवायच्या. 38 धाबा झाल्या होत्या. पॅनल्टीच्या 2 धाबा ऍड केल्या होत्या. 40 धाबा झाल्या आणि 41चं टार्गेट आहे. या गोष्टीची नोंद घ्या रुंदे संघ, कारण की 12th मंथ आंबिवली संघाचा ड्रेसिंग कोड मध्ये नव्हता, त्या अनुषंगाने ऑलरेडी पॅनल्टीच्या 2 धाबा ऍड केल्या होत्या. तुमचे 12th मंथ देखील इथे सज्ज. इथे मात्र बॅटची इनरेज होती. लाऊड आवाज आला होता, नक्कीच अक्षरशः कॉम्बॉक्स पर्यंत आवाज पोहोचला होता, कारण की तितकाच तेज तरार हा चेंडू होता. परंतु शॉर्ट थर्डला क्षेत्ररक्षकाने ही फार मोठी चुकी केली. साधा सोपा झेल होता, परंतु जेव्हा बॅटला स्पर्श होऊन चेंडू वेगाने यष्टीरक्षकाच्या किंवा शॉर्ट थर्ड किंवा शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने येतो, तेव्हा अतिशय वेगाने येत असतो आणि त्या अनुषंगाने त्या वेगावरती नियंत्रण मिळवणं थोडंसं कठीण राहिलं. शॉर्ट थर्डला क्षेत्ररक्षक अभिजित होते, त्या अनुषंगाने झेल ड्रॉप आणि तत्पूर्वी एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल आणि आता मात्र स्ट्राइक एंडला असं बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. यश गोलंदाज तयार. पुनश्च गोलंदाजी ट्रॅक वरती. आडवा पाठण्या ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झाला होता. पुनश्च डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट आणि सर रवींद्र जडेजा यांची आठवण करून देणारा ही फेकी पाहायला मिळाली आणि फलंदाज युटी अर्थातच बाद होईल मैदानाच्या आतमध्ये. रोहित बॅक टू द पवेलियन. नरेश पाटील यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा.
ओ फटका दमदार आहे, क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतो. लेट कट आणि आउटफील्ड फास्ट, चेंडू फरार, शॉट थर्ड बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. हा येतोय दमदार चौकार. सिंगल आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 17 धावा आणि जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडू आणि 24 धाब्यांची आवश्यकता. मधाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक 12th मॅच आपण ड्रिंक घेऊन जा आणि 12 मध्ये बनवायच्या 24, 12.00 च्या सरासरीनं इथून मात्र धाबा बनवाव्या लागतील. 12-24 ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक्स आणि ऐकूयात आपण डीजे सतीशांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. यस ओर टू डीजे. महाराष्ट्र गीत आपण पाहतोय. दिल्लीचे ही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा. आणि नक्कीच जर दिल्लीला आपण आग्रा किल्ला जर आपण पाहिला, आग्रा किल्ल्याच्या समोरच अगदी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा नक्कीच तिथे मात्र बुधला डौलानं डुलतोय. नक्कीच गर्वाची बाब आहे. बाल शंभूराजे आणि नक्कीच शिवाजी महाराजांनी तिथून मात्र आग्र्यातून पेठाऱ्यातून सुटका केली होती. आणि नक्कीच 2 ते 3 वेळा बागेश्वर नक्कीच त्या ठिकाणी मात्र व्हिजिट केलं. प्रत्येक गोष्टीशी नक्कीच बारकाईने निरीक्षण केलं. परंतु जो आनंद रायगडावरती गेल्यावरती होतो, तो आनंद तिथे गेल्यावरती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. दरम्यान फटका दमदारा आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक बनून राहतील दर्शक. चेंडू फरार होतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, दमदार चौकार. क्या बात आहे. अग्री जॉनी यांचं हे संगीत आहे. खऱ्या अर्थानं मागील स्पर्धेमध्ये देखील नाईटच्या स्पर्धेमध्ये ते होते आणि त्यांचा आवाज आणि त्यांची धवळा अत्यंत गोडातने प्रत्येक माणसाकडे कला आणि ती कला त्यांनी देखील सिद्ध केल्या. श्री मराठी या वाहिनीवरती त्यांनी देखील आपलं नाव लौकिक केलं. इथे मात्र फटका दमदारा, चेंडू फरार होतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. हा येतोय धमाकेदार चौकार.
जे 10 मध्ये 16 बनवायच्यात. आता मात्र बॅक टू बॅक 2 चौकार. नक्कीच चांगलं कार्य करेल. पुढील मॅच आपण पाहणार आहोत अजय मसोबा चिंचवली त्यांच्या अगेन्स्ट रायते 11 रायते. मागील स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला होता. राजे छत्रपती अनखरबडा आयोजित स्वर्गीय श्रावणी स्मृती चषकाचा. ओ क्या बात है, इम्प्रोवाइज स्ट्रोक पाहायला मिळतोय. कमालीचा स्ट्रोक बॅकवर्ड पॉइंट बॉडी लाईनच्या दिशेनं. हा बॅक टू बॅक तिसरा दमदार चौकार. टू बॅक 3 चौकारले. आता मात्र असं वाटलं होतं अजिंक्यने पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या होत्या. त्या धावांवरती आता मात्र नक्कीच पूर्णपणे नक्कीच स्पष्टपणे दबाव आणि दडपण अजिंक्यवरती असेल. हे 3 चौकारले 12 धावा अजूनही बनवायच्यात आणि चेंडू शिल्लक आहेत 9 मध्ये बनवायच्यात 12. हो फटका फसला परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. आउटफील्ड फास्ट आणि हा देखील चेंडू जातो सीमारेषेलगत. चांगलं क्षेत्ररक्षण. ओ इथे मात्र पुनश्च चुकी घडले. अशा शेवटच्या मोमेंटला जर आपल्या हातातून चुका घडत असतील तर इथे मात्र आपल्या संघाला पराभवताच्या दिशेनं जावं लागेल. यात मात्र संघाने परंतु चांगली गोलंदाजी. यस वेस्ट ऑफ वाईट साठी इथे मात्र रिव्ह्यू घेतला. यस बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आहे सर. यस प्रत्येक संघासाठी एक एक रिव्ह्यू दिला. आपण चेक करूया. इट्स अ लिगल डिलिव्हरी आणि कशामुळे हा नक्कीच रिव्ह्यू घेतला होता हे देखील पाहावं लागेल. परंतु जो रिव्ह्यू आहे तो नक्कीच यूज करावा असं देखील यशला वाटलं असावं. त्या अनुषंगाने इथे मात्र एकच धाव धावफलकावरती पाहायला मिळेल. ओ फटका दमदार आहे परंतु मिस टायमिंग असेल. ओ आणि क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीयेत आणि तत्पूर्वी या धावा किती मिळतील पाहावं लागेल. ओ दुसरीचा प्रयत्न आणि स्पिंगर अप OUT फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा जिंकण्यासाठी 6 मध्ये 8 धावांची आवश्यकता. सामना अजूनही बाळा स्थितीमध्ये आपण पाहिलं तर चांगली रणनीती चांगली कामगिरी इथे मात्र करावी लागेल. पुढील मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये रायते 11 रायते त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत जय मसोबा चिंचवली संघ. ओ इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मध्ये 6 मध्ये 8 बनवायचे आहेत आणि तत्पूर्वी ओ हो डायरेक्ट हिट वन शॉट देखील गरीबी में आटा गेला असं म्हणतात तसं घडलंय. 1 शॉट म्हणजे अर्थातच इथे जर विकेट्स असेल
तर एकही धाव नसेल आणि जरी इथे मात्र बॅटर सेफ असेल तरी सुद्धा इथे मात्र धावा मिळतील त्या म्हणजेच एकच आणि चेक केलं जाईल. नक्कीच पाहावं लागेल नॉन स्ट्राईक स्ट्राईक एंडला इथे मात्र डायरेक्ट हिट लागला. चेक केलं. ओ युटी फलंदाज बाद आणि फलंदाज बाहेर देखील गेले त्या अनुषंगाने ही एकही धाव नसेल. बरोबर अंपायर. यस सर. एकही धाव नसेल कारण की आधीच शॉर्ट रन होता आणि त्या अनुषंगाने इथे मात्र एकही धाव नाही. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये अक्षय चौधरी वरती आता विश्वास असेल. 5 मध्ये 8 बनवायच्या. हो इथे मात्र बाटशी नरेश आहे क्षेत्ररक्षक असतील परंतु एक धाव वेगाने पूर्ण केली जाते. क्या बात आहे. सामना अजूनही बाळांच स्थितीमध्ये 41 टार्गेट सेट केलं गेलं होतं. असं वाटलं होतं की इथे मात्र लगेचच हे टार्गेट पूर्ण केलं जाईल परंतु त्या अनुषंगाने थोडंसं बाखुडला राहिलंय जरूर परंतु 4 मध्ये 7 अजूनही बनवायच्यात. यशने कमालीची फटकेबाजी केली होती. बॅक टू बॅक 3 चौकार त्याच्या बॅट मधून आले होते. तदनंतर कमबॅक झाला होता जय बोरपादेव क्रिकेट संघ आंबिवलीचा आणि आता मात्र 4 मध्ये 7 बनवताना स्ट्राईक एंडला अस बॅटर चिराग आपल्याला पाहायला मिळेल. कॅप्टन कुल. ओ फटका दमदार आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक येतील भरधाव वेगाने काऊ कॉर्नरच्या दिशेने आणि तत्पूर्वी या 2 धावा जीवाच्या अखंडाने पूर्ण केल्या जातात. एकेका धावेसाठी आता एकेका धावेसाठी आता मात्र मधाच्या आतमध्ये संघर्ष देखील सुरू आहे आणि आता मात्र 3 मध्ये 5 बनवा अशात. चेसिंग कंपल्सरी इथे कुठल्या पद्धतीची सुपर ओव्हर नसेल या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची. यापुढील मॅच आपण पाहणार आहोत जय मोसोबा क्रिकेट संघ चिंचवली त्यांच्या अगेन्स्ट रायते 11 रायते आणि नेक्स्ट मॅच असेल मस्कल त्यांच्या अगेन्स्ट वासुंद्री आणि त्या दोन्ही संघाने देखील आपण रिपोर्टिंग करा. ओ फटका दमदार आहे. क्या बात आहे. गॅप शॉट सिलेक्शन आणि इथे मात्र कमालीचा स्ट्रोक वारपे पलटवार आणि या मॅच मध्ये कमबॅक करत असताना हा दमदार चौकार फलंदाज चिरागच्या बॅट मधून ब्लास्ट चौकार. चांगलं संगीत देखील आपण पाहतोय परंतु मध्ये मध्ये आपले आगरी कोळी गीत देखील लावत चला कारण की आज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आगरी कोळी गीतांशी बेताज बादशाह देखील सज्ज आणि मला अजूनही आठवते भागेश मात्र की आपण आपल्या भाषेमध्ये आगरी भाषेमध्ये एकदा समालोचन देखील केलं होतं. एक मॅच जरूर केली होती परंतु आंबिवलीच्या चषकामध्ये आय थिंक सो कारण की तिथे कुमार पाटील यांनी देखील त्यांनी परमिशन दिली होती परंतु आज आपण पाहिलं तर जर आमच्या अनिकेत यांनी जर परमिशन दिली तर नक्कीच मध्ये एकंदरीत एखादी मॅच आपण करू. आपली भाषा आणि आपली माय बोली नक्कीच तितकीच गोड आहे आणि नक्कीच जर अधिक धुमाळ यांची जर परमिशन असेल ना तर आपण आगरी जॉनी यांना देखील बोलवू शकतो अंतिम दिवसामध्ये. कारण की प्रत्येक स्पर्धेमध्ये आता ते देखील असतात परंतु जाऊयात मॅचच्या दिशेनं एका धावेची आवश्यकता आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता. कमबॅक केला गेला ह्या चौकारानं. हा चौकार फार महत्वाचा होता खऱ्या अर्थानं. चिरागच्या पाठमधून आला आणि आता मात्र 2 मध्ये एका धावेची आवश्यकता. क्लोज काउंटर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ देखील तितक्याच ताकदीने संघर्ष करतात. 2 मध्ये 1 बनवायच्या. चेसिंग कंपल्सरी. थोडासा दडपण थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळेल. इथे 1 धाव होईल का हे देखील पाहावं लागेल आणि आता मात्र नक्की चांगला खेळ देखील करावा लागेल. 2 मध्ये 1 बनवायच्या. हो चांगला स्ट्रोक आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे मिस झाले आणि आता मात्र
सामना जिंकलाय जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवलीनं, परंतु कौतुक करावं लागेल गावदेवी रुंदेचं, कारण की लो स्कोरिंग सामना शेवटपर्यंत त्यांनी देखील नेला आणि प्रेक्षकांचं मन जिंकणारी कामगिरी त्यांनी देखील केली. त्यांचं देखील कौतुक आणि कॉंग्रॅच्युलेशन्स आंबिवली संघ. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट. संघर्ष करत असताना बॅक टू बॅक 3 चौकार मारले आणि यश ठरला या मॅचचा. त्यांनी तब्बल 20 धावा